जय गुरुदेव. स्वादिष्टान असे उत्तम, षडदल कमल असे अनुपम, मकार बीज सर्वोत्तम, ते राहे प्रीतीने. संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायात षटचक्राचं विज्ञान सांगत आहेत. आपल्या शरीरामध्ये मानवी देहात 6 ऊर्जेचे केंद्र आहेत. आपण काल मूलाधार चक्रावर चर्चा केली. आजच्या भागामध्ये आपण स्वाधिष्ठान या चक्राचा वैज्ञानिक संबंध मकार बीजाशी, षडाक्षरी महामंत्रातल्या मकार बीजाशी कसा आहे याचा आपण विचार करणार आहोत. या ओवीत माऊली म्हणतात, स्वादिष्ठान असे उत्तम. हे स्वादिष्ठान चक्र उत्तम आहे. षडदल कमल असे अनुपम. या चक्रावर 6 पाकळ्याचं कमळ आहे, कमळाचं प्रतीक आहे. आणि तिथं मकार बीज सर्वोत्तम, तेथे मकार बीज राहते असे या ओवीतून माऊली सांगतात. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करूया. मूलाधार चक्राच्या वरील स्थानास म्हणजे आपल्या ओटीपोटाच्या भागात असलेल्या स्वादिष्ठान चक्राचे वर्णन या ओवीत माऊलीने अत्यंत रसाळपणे केलेले आहे. जेव्हा कुंडलिनी शक्ती मूलाधार सोडून वर सरकते तेव्हा ती या दुसऱ्या चक्रात, या दुसऱ्या केंद्रात प्रवेश करते. तर माऊली म्हणतात, स्वादिष्ठान असे उत्तम. स्वादिष्ठान मधला स्व हा खूप महत्वाचा आहे. स्व म्हणजे आत्मा, स्व म्हणजे स्वतःचं रूप, शिव स्वरूप. आणि अधिष्ठान म्हणजे राहण्याचे ठिकाण, जेथे साधकाला आपल्या खऱ्या अस्तित्वाची पहिली जाणीव होते, मी आहे. ही जाणीव ज्या केंद्रात होते ते केंद्र, ऊर्जा केंद्र म्हणजे स्वादिष्ठान आहे. आता याला उत्तम का म्हटले आहे? कारण इथून साधकाची खऱ्या अर्थानं आध्यात्मिक प्रगती होते, सृजनात्मक शक्ती जागृत होते. हे जलतत्वाचं केंद्र आहे. पुढं वायू इथला व्यानवायू आहे. पुढं माऊली म्हणतात, षडदल कमल असे अनुपम. या चक्राला 6 पाकळ्या आहेत. आध्यात्मिक दृष्ट्या या पाकळ्या म्हणजे काय आहेत? तर 6 विकारावर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे. आपल्या देहामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये 6 विकार कोणकोणते आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. जो साधक या चक्रावर ताबा मिळवतो, मकार बीजाचा जप करतो, तो या 6 शत्रूंना जिंकून अनुपम म्हणजे अतुलनीय शांती प्राप्त करतो. अतुलनीय म्हणजे त्या शांतीसारखी, त्या आनंदासारखं, त्या सुखासारखं दुसरं सुख नसतं. त्याला म्हणायचं अनुपम. हे चक्र केशरी रंगाचे किंवा शेंद्री रंगाचे मानलं जातं. मकार बीज सर्वोत्तम. मकार हे या ठिकाणी असलेल्या ध्वनी लहरीचं सूचक आहे. ओमकार हे आज्ञा चक्रातलं आहे. त्याच्यानंतर न हे मूलाधार चक्रावर असतं आणि म हे स्वाधिष्ठान चक्रावर असतं. काही ग्रंथामध्ये बीज मंत्र व हे सांगितलेले असले तरी परमरहस्य ग्रंथ, शिवयोग सांगणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ, अमृतानुभव ग्रंथ, हे ग्रंथ मकार हे विलिनीकरणाचं प्रतीक मानतात.
ओंकारामध्ये ओंकार कसा तयार होतो? अ, उ आणि म. या ओंकारामधील म हा उपसंहार करतो. उपसंहार म्हणजे काय? येथे साधकाचं बाह्य जगातील चित्त विरघळून ते अंतर्मुख होऊ लागतं. बाहेरील विषयामधला आनंद क्षणिक आहे आणि शाश्वत आनंद आपल्या आत्मस्वरूपात आहे ही जाणीव इथे होऊ लागते. म्हणून याला सर्वोत्तम असे म्हटले आहे. पुढं म्हणतात, तेथे राहे प्रीतीने. प्रीतीने राहे म्हणजे कार्य कुणाचं आहे? वायूचं आहे. या चक्राचा आणि तिथल्या शक्तीचा संबंध व्यान आणि प्राण अपान यांच्या संधीशी संबंधित आहे. येथे वायूचं कार्य काय आहे? मूलाधार चक्रातून निघालेला अपान वायू ज्यावेळेस ऊर्ध्वगामी येतो, वरी येतो, त्यावेळेस स्वाधिष्ठानात येतो, तेव्हा तो आपली मूळची अधोगती, खाली वाहण्याची वृत्ती, विषयात वाहणारं मन, विषयात वाहणारी बुद्धी, विषयात वाहणारं चित्त, ही वृत्ती खाली वाहण्याची सोडून देतो. आणि प्रीतीने राहणे म्हणजे संघर्ष थांबतो आणि तिथं प्रेम नांदतं. खाली जावं का वरी जावं, विषयात जावं का परमात्म्यात जावं, हा संघर्ष इथं थांबतो आणि स्वस्वरूपाविषयी, आत्मस्वरूपाविषयी, आत्मानंदाविषयीची इथं प्रीती वाढते. इथे वायू आणि शक्तीचा समन्वय साधला जातो. स्वाधिष्ठानातील जलतत्व या वायूला शीतलता प्रदान करते, ज्यामुळे कुंडलिनीचा प्रवास अधिक सुसह्य आणि प्रेममय होतो. सृजन शक्तीचा ताबा मिळवणारा हे चक्र आहे, हे ऊर्जा केंद्र आहे. हा वायू इथल्या जननेंद्रियाच्या शक्तीला आध्यात्मिक ऊर्जेत रूपांतरित करतो. जी शक्ती काम वासनेकडे जात होती तीच शक्ती आता शिवनामाकडे वळली, ती शक्ती शिवपूजेकडे वळली, ती शक्ती गुरुदर्शनाकडे वळली, ती शक्ती आत्मसाक्षात्काराकडे वळली. स्वाधिष्ठान चक्र हे बदलाचे केंद्र आहे. येथे साधकाचे पाशवी विकार क्षमू लागतात, शांत होऊ लागतात आणि साधकाला खऱ्या आनंदाची चव या ऊर्जा केंद्रात येऊ लागते. मकार बीजाच्या साह्यानं आणि वायूच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळं साधकाची चित्तवृत्ती स्थिर होऊन तो उच्चतर आध्यात्मिक अनुभवासाठी तयार होतो. पुढच्या प्रवासासाठी, पुढच्या चक्रात प्रवेश करण्यासाठीची त्याची तयारी होते. ओम शांती शांती शांती.